छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार आहेत या चर्चा आणि त्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घडामोडींनी सध्या जोर धरलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभेची ती एक जागा कुणाकडे जाणार याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झालाय। राज्यसभेच्या या एका जागेवरून वाढलेला सस्पेन्स आणि त्यासाठी सुरू असलेल्या छगन भुजबळ यांच्या नावाच्या चर्चेमागचं कारण काय आहे जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून राजकीय वर्तुळात एका नावाची चर्चा सुरू झाली आहे आणि ते नाव म्हणजे भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा। तसं पाहिलं तर भाजपकडून ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्याच्या बातम्यांमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरल्याचं दिसलं। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधत ही जागा छगन भुजबळांना द्या, अन्यथा राष्ट्रवादी पक्ष भाजपला शरण गेला असा संदेश जाईल असं म्हटलेलं। यामुळे पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी ही जागा आपल्याच नेत्याला मिळवणं हे राष्ट्रवादीसाठी अनिवार्य झालं। यानंतर सुरू झाली छगन भुजबळांच्या नावाची चर्चा। आता छगन भुजबळ यांनाच ही जागा देण्याची चर्चा का होतीये, त्याची कारणं काय आहेत? तर पहिलं कारण म्हणजे ज्येष्ठता आणि अनुभव। छगन भुजबळ हे पक्षातील सगळ्यात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत। त्यांनी स्वतः राज्यसभेवर जाण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केलेली। त्यांच्या अनुभवाचा फायदा केंद्रात करून घेणं हा पक्षाचा मुख्य हेतू असू शकतो। तसंच दुसरं कारण म्हणजे केंद्रात काका आणि राज्यात पुतण्या ही डील। विश्लेषकांच्या मते ही केवळ एक उमेदवारी नाहीये तर एक मोठी राजकीय तडजोड आहे। भुजबळांनी केंद्रात जाण्याची तयारी दर्शवताना राज्यात त्यांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी पुतणे समीर भुजबळ यांची वर्णी लागावी असा आग्रह धरला जात असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। तिसरं कारण म्हणजे ओबीसी चेहरा। सध्याच्या राजकारणाच्या दृष्टीने पाहिलं तर जातीय समीकरण पाहता भुजबळांसारख्या तगड्या ओबीसी नेत्याला नाराज करणं राष्ट्रवादीला किंवा एकूणच महायुतीला परवडणार नाहीये। आता येऊयात या सगळ्या पार्श्वभूमीवर शनिवारी घडलेल्या घडामोडींकडे। शनिवारी दुपारी 1 वाजता मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी खासदार पार्थ पवार तसंच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि स्वतः छगन भुजबळ यांनी फडणवीसांची भेट घेतली। साधारण तासभर चाललेल्या या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे। या भेटीनंतर राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते थेट भुजबळांच्या सातपुडा या निवासस्थानी बैठकीसाठी पोहोचले, जिथे अंतिम निर्णयावर चर्चा झाली असं सुद्धा सांगण्यात येत आहे। खरं तर आता या एका राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास फक्त 2 दिवस उरलेत। 8 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ही मुदत आहे। त्यामुळे शनिवारी संध्याकाळपर्यंत किंवा रविवारी भुजबळांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता ही वर्तवली जाते। पण तुम्हाला काय वाटतं, छगन भुजबळ जर दिल्लीत गेलेच तर नाशिकच्या आणि राज्याच्या राजकारणात समीर भुजबळांच्या रूपानं नवा उदय होईल का? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका।